श्री स्वामी समर्थ सर्वांना. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे. कारण काही कारणास्तव मी व्हिडिओ नाही टाकत होते. माझी तब्येत बिलकुल ठीक नव्हती. खूप जास्त फीवर वगैरे होता म्हणून. आणि कंपनीतून माझं ट्रेनिंग होतं. तर आम्ही ट्रेनिंगसाठी गेलो होतो. खूप छान ते हॉटेल होतं. हिंजवडीला ते होतं लेमन ट्री, सॉरी इन्व्हेंटरी. त्या हॉटेलमध्ये आमचं ट्रेनिंग होतं. तुम्ही बघू शकता, हा ट्रेनिंग हॉल आहे. तुम्हाला मी हॉटेलचा एंट्रन्स पण दाखवला. खूप छान होता. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर चहाच्या वेळेला नेमकं आम्ही वॉशरूमला गेलो, तर आम्हाला चहा नाही घेता आला, म्हणून त्यांनी आम्हाला टेबलवर चहा आणून दिला. थोडा वेळ ट्रेनिंग अटेंड केली, नंतर झाला लंच ब्रेक. तर आम्ही लंचला आलो. तर पूर्ण व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होतं. आणि ट्रेनिंग म्हटलं की थोडा हा एक प्लस पॉईंट असतो की जेवण खूप छान भेटतं. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होतं. पण नॉनव्हेज आहे आम्हाला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त आधी व्हेज घेतलं, नंतर नॉनव्हेजचं चिकन आणून दिलं. मग जेवण केल्यानंतर थोडंसं आम्ही बाहेर फिरून वगैरे आलो. पुन्हा ट्रेनिंग स्टार्ट झालं. त्याच्यानंतर एक शेवटचा फोटो काढायचा होता. ट्रेनिंग संपलं होतं 4:30 वाजता. तर एक फोटो काढायचा होता म्हणून आम्ही हॉटेलच्या समोर सगळे उभे राहिलो होतो. सगळे ओव्हरऑल होते आमचे RCM, ASM सगळे होते. आम्ही सगळ्यांनी छान फोटो वगैरे काढून घेतला आणि सगळे आपापल्या रस्त्याला निघून गेले. पण मी आणि माझ्या टीममधल्या मुली आम्ही पुन्हा वरती आलो, कारण त्यांना कपडे चेंज करून फोटो काढायचा होता. ह्या माझ्या कलिग्स आहेत, ऑफिस कलिग. आणि ते हॉटेल खूप सुंदर होतं. तिथे स्विमिंग पूल पण होता. तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर वाटत होतं ना, खरंच. म्हणजे चार्जेस पण तसेच असतील. आणि इकडं ह्या पोरी फोटो काढताय, त्यांचा फोटोशूट चालू आहे. बिचाऱ्या एक-एक कपडे घेऊन सोबत आल्या होत्या. किती विचार करून घेऊन आल्या त्या फोटो काढण्याच्या हिशोबाने. आणि आमचा फोटोशूट वगैरे झाला आणि आम्ही तिथून जायला निघालो होतो. मग एकदा तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते. खूप छान आहे मागचा व्ह्यू वगैरे, तुम्ही बघू शकता. आणि सगळं छान झालं. मग आम्ही तिथून चाललो. आणि ती मुलगी कोण होती, काय होती, काहीच नाही माहिती. तुम्ही बघू शकता. खूप छान, म्हणजे एकदम भारी वाटत होतं. सगळं झालं, आम्ही चाललो होतो. गेल्यानंतर मग आम्ही कॅब बुक केली. या पोरी कॅब बुक करत होत्या, मग आम्ही कॅबच बुक केली. मी पण म्हटलं यांच्यासोबत मी स्वारगेटपर्यंत जाईन आणि तिथून मग मी माझी बस पकडून जाईन. कॅब वगैरे बुक केली. मग आमचा कॅबवाला पण आला लगेच. मग आम्ही कॅबमध्ये सगळ्या बसलो आणि चाललो होतो. ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास लागत होता. तिथून 1.5 तास स्वारगेटला आणि तिथून पुढे 2 तास माझ्या रूमसाठी, म्हणजे 1-1.5 तास ऑलमोस्ट. इथून आम्ही चाललोच होतो. तुम्ही रोड वगैरे बघू शकता, किती सुंदर वाटते सगळं. या सगळ्या माझ्या कलिग्स आहेत. ती बिचारी माझं सीट बेल्ट लावत होती. सीट बेल्ट लावता येत नव्हता म्हणून, कारण तो खूप आवाज करत होतं. आणि आमचं सकाळी येताना आम्ही सोबत नव्हतो. हे दगडूशेठचं दर्शन पण झालं आमचं. खूप छान दर्शन. हा तुळशीबागेचा रोड आहे आणि इथूनच स्वारगेटला गेले. स्वारगेटवरून मग मला बस मिळाली. मग मी बसमध्ये बसून पण बसमध्ये बसले आणि जागा भेटत नव्हती, पण कशी तरी करून मला पुढच्या सीटवर जागा भेटली. तुम्ही बघू शकता. काहीतरी व्हिडिओमध्ये मिसमॅच झालं आहे असं मला वाटतं आहे, बट एनिवेज. आणि बसमध्ये सगळे लोक असे उभं राहिले होते, बसायला जागा नव्हती. आणि या चौकामध्ये ना पोलिस गाड्या पकडत होते. आता मार्च एंडिंग आहे ना, तर ते त्यांचं टार्गेट कंप्लीट करतायत. गाड्या पकडणं, त्यांच्याकडनं पैसे घेणं, हे जमतं ट्रॅफिक पोलिसांना. सगळेच ट्रॅफिक पोलीस सारखे असतात असं नाही, काही लोक मुद्दाम करतात. तिथून पुढे मग मी माझ्या रूमवर आले. रूमवरती गेले. तर सगळ्या पोरी ऑलमोस्ट जेवून झोपल्याच होत्या. झोपल्या इन द सेन्स जाग्या होत्या, पण खाणं वगैरे झालं होतं. मी माझी रूम ओपन वगैरे केली. त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाले. आणि फ्रेश झाले, जेवण वगैरे केलं. आणि माझ्या एका रूममेटचा बड्डे होता. हा बड्डे तर कायम लक्षात राहील तिच्यात. आम्ही केक मागवला, तो पण एका डब्यामध्ये आला. त्याच्यात तर ते आम्ही ते फोडण्यासाठी मागवलं, ते फुटतच होतं. तेव्हा बिचारीच ट्राय करत होती. खूप वेळची झटापट केली, पण ते काय ओपन होता होईना. शेवटी आम्ही ते फाडलं. सगळ्यांनी ट्राय केलं, कोणाला जमेल कोणाला नाही, पण काहीच फायदा नाही त्याचा. पूर्ण फाडून केलं तर ते ओपन होईनाच. शेवटी मग आम्ही ठरवलं की त्याचं वरून काढायचं. काहीच नाही, कुठून फिरवते, काय करते, काहीच नाही. आता आमचा दुसरा प्लेअर आला ट्राय करण्यासाठी, पण ते कुठूनच काय होईना. शेवटी तिने वरून फाडलं आणि ते हातानेच आम्ही तिच्या अंगावरती टाकलं, कारण आमचा शेवटी बड्डे सेलिब्रेट करायचा होता.
माझी तब्येत का अजून पण ठीक नाही आहे, खोकला वगैरे येतो आहे मला. अशा पद्धतीने आम्ही या बिचारीचा बड्डे सेलिब्रेट केला. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि इथून पुढे मी रोज व्लॉग टाकत जाईल. माझ्या व्हिडिओला तुम्ही आत्तापर्यंत खूप छान प्रेम दिलं, ह्याच्या पुढेही द्या. काही चुकत असेल तर नक्की सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि माझे ब्लॉग कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि या तुम्ही सगळेच केक खायला. केक खूप सुंदर होता, पण थोडंसं गंडलं कुठंतरी काहीतरी. एनिवेज त्याच्यानंतर बड्डे वगैरे झालं, सगळं रूमवरती तसाच पसारा पडला होता. मग आम्ही सगळ्यांनी तिला केक वगैरे भरवलं. मग आम्ही सगळ्यांनी केलं. तुम्ही बघू शकता छान होता केक. अशा पद्धतीने आम्ही तिचा बड्डे केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना तोपर्यंत बाय.